कृष्णाचं म्हणणं स्पष्ट असतं. दुष्यंताला ती सांगून टाकते की कसं आहे, एकत्र राहून जर दोन जीवांची फरफट होणार असेल तर ती गोष्ट मला मान्य नाही आहे. मला तुमच्यावरती बळजबरी करायचीच नाही आहे. तेव्हा दुष्यंता खूपच हळवा होतो. आधीच पूजाने त्याला धोका दिलेला असतो आणि त्यातून ही कृष्णा सतत त्याच्या मनाचा विचार करते. तेव्हा आपले अश्रू तिच्यापासून लपवून दुष्यंताला फक्त पूजा आठवत असते, पण तिने दिलेला धोकासुद्धा. तेव्हा कृष्णाला तो सांगतो, आपल्याला हवी ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपली जोडीदार व्हावी असं स्वप्न प्रत्येकजणच बघत असतो. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाहीत ना. आणि एकदा का आपल्या लक्षात आलं की आपलं स्वप्न पूर्ण होतच नाही, तर मग ते गुंडाळून ठेवायचं बाजूला. आपल्यासमोर जे काही आलंय ना, ते हसत हसत स्वीकारायचं. आपण कितीही ठरवलं ना, तरी आपली प्रत्येक गोष्ट फक्त नशिबाच्या हातात असते. हे सगळं तो गूढपणे बोलत असतो आणि कृष्णाला त्याच्या या वाक्यांपलीकडचा अर्थच उमगत नाही. तो वळून कृष्णाला सांगतो की आपण कुठेही जायचं ठरवलं ना, शेवटी नियती आपल्याला तिथेच आणते जिथे तिला घेऊन जायचं असतं. आणि हा लग्नाचा निर्णय मी माझ्या मनाने घेतला आहे, जो की तू हसत हसत स्वीकारू शकतेस. आता दुष्यंताने स्वतः कबूल केलं आहे म्हटल्यानंतर कृष्णा अगदी भारावून जाते. कृष्णा दुष्यंताला आपल्या अटी समजावून सांगते. तेव्हा दुष्यंताला तर तिच्या सगळ्याच अटी मान्य असतात. कृष्णा म्हणते की लग्नानंतरसुद्धा मी माझ्या शेतात राबणार. दुष्यंता तीही अट मान्य करतो. माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यामुळे लग्नानंतर माझं माहेर माझ्यापासून नाही तुटणार. दुष्यंता तीही अट मान्य करतो. मी चिखला मातीत राबणार आहे, त्यामुळे माझ्यासोबत तुम्हालासुद्धा त्या मातेचा आदर करावा लागेल. दुष्यंता तीही अट मान्य करतो. आणि माझं आणखीन एक स्वप्न आहे. माझ्या बाने की नाही हिरीचं स्वप्न पाहिलं होतं, ते बी मला पूर्ण करायचं आहे. तेव्हा दुष्यंता म्हणतो की चला, निदान कोणाचं तरी स्वप्न पूर्ण होतं आहे. त्याला तीही अट मान्य असते. दुष्यंता कृष्णाला सांगून टाकतो की मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि तो तिथून निघून जाणार. तेव्हा कृष्णा त्याला थांबवून विचारते की भुंगट पाहुणं, नक्की ना, आयुष्यभर साथ द्याल ना. आता सर्वस्व निर्णय दुष्यंतावरतीच असतो. त्याच्या मनातून काही केल्या पूजा जात नाही, तिने दिलेला धोकाही जात नाही. त्याचे डोळे, त्याचं हृदय भरून येतं. पण स्वतःचे अश्रू लपवून पुन्हा तो कृष्णाला सांगतो की मी तुला म्हणालो ना की मी जे म्हणतो ते करतोच. एकदा दिलेला शब्द मी कधीच माघारी घेत नाही आणि तो पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीवही पणाला लावतो. मी आज तुला शब्द देतो, मी तुझी आयुष्यभर साथ देईन. हे बोलताना दुष्यंताचं मन चाचपडतं. आता दुष्यंता जाणार, परत कृष्णा त्याला अडवते. भुंगाट पाहुणं, म्या शब्द देतो, म्या आयुष्यभर तुमची साथ देईन, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दुष्यंता तिच्याकडे पाहतच राहतो. दुष्यंता होकार देऊन आता तेथून निघून जातो. कृष्णा आनंदाची बातमी देण्यासाठी घरात जाते. धावत जाऊन भक्तीला ती सांगते की भक्ते, अगं भुंगाट पाहुण्याने माझ्या सगळ्या अटी शर्ती मान्य केल्यात. तेव्हा सावित्री शॉकमध्ये आणि भक्ती देवाचे आभार मानते. कृष्णा तिला आनंदाची बातमी देते की त्यांनी माझा स्वीकार केलाय. भक्तीचा आनंद इतका गगनात मावेनासा होतो की ती आता थाळी बळवत दारात उभं राहूनच दवंडी पिटवते की ऐका हो ऐका, आमच्या येथे गणेशाच्या कृपेने आमची सुकन्या कृष्णा हिचा शुभविवाह दुष्यंत सरकार रांगणे पाटील यांच्याशी करण्याचे पक्के झाले आहे हो. तेव्हा कृष्णाचं ऊर भरून येतं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. पण सावित्री दात ओठ खाते. कृष्णाचं सुख तिला बघवत नाही. भक्ती कृष्णाकडे धावत येते. तिचा हात पकडत म्हणते की आमची राजकुमारी, तिचं लग्न दुष्यंतसारखा राजकुमार यांच्याशी होणार आहे हो. आणि ती आनंदाने तिला घेऊन किरक्याच घालायला लागते, नाचायला लागते. पण सावित्री अजूनही जबरदस्त धक्क्यातच असते आणि तिच्या डोक्यात सुरू होतं नको ते कारस्थान. दरवेळेसचं खोटा फोन करायचा आणि कृष्णाचे लग्न मोडायचं. सावित्री पूजाला फोन करून बातमी द्यायचं ठरवते, पण आता तिलाच धक्कादायक बातमी मिळते. कारण जेव्हा ती पूजाला फोन करते तेव्हा तिचा मुसूमुसू रडण्याचा आवाज कानी पडतो.
ती विचारते की पूजे, अगं काय झालंय तुला? तेव्हा पूजा रडत सांगते की ही लेफ्ट मी आई. आता ती विचारते लेफ्ट म्हणजे? तेव्हा पूजा वैतागते आणि म्हणते की अगं मी तुला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना, अगं फसवलंय त्याने. सावित्री विचारते की काय? अगं तो माझे कॉल्स घेत नाही आहे, मेसेजेसला रिप्लाय देत नाही आहे, मेसेजेस बघतोय. मला त्याच्याबद्दल काहीच अपडेट्स मिळत नाही आहेत अगं आई. अगं तासनतास आम्ही फोनवरती बोलत बसायचो. पूजा जेव्हा सांगते की तो सोडून गेलाय मला, तेव्हा हीच सावित्री आता त्याच्या नावाने खड्या फोडते, शिव्या घालते. मडं बसवलं त्याचं, त्याच्या मड्यावरनंच नांगर फिरवला. त्या पोराचा तू मला नंबर दे, नाही त्याचा बाजार उठवला ना तर बघ मग. पूजा रडतच सांगते की जाऊ दे ग आई, शेवटी हे माझंच नशीब आहे. मला आता नाही बोलायचं आहे, माझं मूड नाही आहे. आणि ती रागातच फोन ठेवून देते. आता इकडे हीच सावित्री इतकी चवताळते आणि पुन्हा एकदा कृष्णाला जबाबदार धरते. या झिपरीनं पुन्हा एकदा माझ्या पिलाच्या सुखाला नजर लावली. माझं पिलू तिकडे रडणार आणि ही कार्टी ही इथे आनंदाने बोहल्यावर चढणार. मी होऊच देणार नाही हे. आणि हीच सावित्री आता कृष्णाचं लगीन मोडल्यावर टपून बसते. पण नियतीने जुळवलेली गाठ आहे ती, अशी कशी तुटेल? रात्रीच्या वेळी बाळजाबाई कृष्णाचा विचार करत असतात. झाल्या सगळ्या घटना की कृष्णामुळे किती काही भोगावं लागलं त्यांना. इतक्यातच दूध डेअरीचा आणि मिलचा हिशोब घेऊन दलपतराव तिथे हजर होतात आणि बाळजाबाईंची अवस्था पाहून त्यांना समजावतात की बाळजाबाई, नका त्या कृष्णेचा जास्तीचा विचार करून उगाच स्वतःला त्रास कशाला करून घेताय. बाळजाबाई दात ओठ खात दलपतरावांना सांगतात की ती कृष्णा म्हणजे माझ्या मार्गात आलेला लई मोठा काटा आहे आणि तो काटा येळीच बाजूला काढावा लागेल. इतक्यातच त्यांचा फोन वाजतो. आता वेगळाच नंबर असतो. नंबर दलपतरावांना दाखवताच ते सांगतात की गावातल्याच कोणाचा तरी आहे. तेव्हा बाळजाबाई चिडतात. आता त्या कृष्णेच्या लग्नाचं काय झालं हे विचारण्यासाठीच मला फोन केला असेल. हे गावकरी पण ना घोड्यावरच स्वार आहेत. पण एकदा का मग इलेक्शन जिंकले की मग बघा कसा वचपा काढते यांच्याकडनं. आणि त्या रागातच फोन रिसीव करतात. जेव्हा बाळजाबाई विचारतात की कोण बोलायले, त्यावेळेस तिकडून सावित्री म्हणते, तुमची हितचिंतक म्हणा. अहो ती कृष्णा, त्या कृष्णेचे ना तुमच्याशी सोयरीक जुळवण्याची लायकीच नाही म्हणा की. आता ते शब्द ऐकून बाळजाबाईंच्या चांगलं लक्षात येतं की कोण आहे या सगळ्या कारस्थानाची सूत्रधार. मग त्या दलपतरावांना इशारा करतात. ती कृष्णी लहानपणापासूनच लई वांड, चारित्र्यहीनच आहे बघा. बाळजाबाई पण खूपच शातीर आहेत. आता त्यांना कृष्णाच्या विरोधातलं आयतं प्यादं मिळालेलं असतं. मग त्या सावित्रीकडेच यायला निघतात आणि सावित्री सांगत असते की असली चरित्रहीन पोरगी ती तुमच्या पोराच्या गळ्यात बांधू नका. एकदा का त्या पोरीने तुमच्या घरात पाऊल टाकलं की मग तुमचा बाजारच उठला म्हणा. तेव्हा बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे तू म्हणशील तसं सावित्रे. आता ती चाचपडते, गोंधळून जाते. ती म्हणते की नाही नाही नाही, माझं नाव सावित्री नाही. इतक्यात बाळजाबाई गाडीच्या खालती उतरून तिला जोराचे हाक मारतात. सावित्री मागे वळून पाहते. तिचा चेहरा उघडा पडतो, तिचा पर्दाफाश होतो आणि ती धावतच बाळजाबाईंच्या पायावर येते, झुकते आणि सांगते की बाळजाबाई मला माफ करा. तुमच्या समोर येऊन बोलायचं धाडस होत नव्हतं माझं. ती कृष्णे माझ्या शेतात राबते म्हणूनच तिच्यामुळे मला 2 टायमाचं खायला मिळतं. आता कशी पोपटासारखी चुरूचुरू बोलली. शेवटी मान्य केलंच ना की ती कृष्णाच्या जीवावरच अवलंबून आहे. माझी मजबुरी प्लीज तुम्ही समजून घ्या, असं ती गयावया करते. तेव्हा बाळजाबाई तिला उठायला सांगतात आणि त्या विचारतात की म्हणूनच आजवर तू कृष्णेचं लगीन कुठं जुळू दिलं नाही तर. तेव्हा स्वतःच्या तोंडून ती स्वतःचा गुन्हा कबूल करते. सावित्री सांगते की होय, ती गेली तर माझ्या घराचं काय होणार, म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा बाळजाबाई शातीर. आता स्वतःचं प्यादं मिळवलेलं असतं त्याने. त्या सावित्रीला सांगतात, आता जे काही घडलं ते फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील. सावित्री धक्क्याने विचारते की काय? तेव्हा सावित्रीला त्या खेकसतात की मोहरा ऐक, उद्या तुझ्या घरी लग्नाची सुपारी फुटल, तिथं म्या बी असन, काही बी गडबड होता कामा नये. तेव्हा सावित्री आता तोंडातून शब्द काढणार,
बाळजाबाई तिची दातखिळीच बसवतात. आता निमूटपणे ती तेथून पळ काढते. दलपतराव विचारतात की वहिनी आहोत काय केलं तुम्ही? नाही म्हणजे हिला इतकं सहजासहजी सोडून दिलं. तेव्हा बाळजाबाई उत्तर देतात, काय आहे, जेव्हा खेळ लई रंगात आलेला असतो की नाही तेव्हा राखीव प्याद अचानकच बाहेर काढून डाव जिंकायचा असतो. या बाळजाबाईंचं कोड्यातलं बोलणं त्यांचं चांगल्या लक्षात येतं. दलपतराव हसत म्हणतात की म्हणजे सुई हातात न घेता समोरच्याचं रगत काढायचं सिस्टमॅटिकली प्लॅनिंग आहे की. घरी कृष्णा कामं करत असताना भक्ती येते. तिला विचारते, काय करतेस तू? तेव्हा कृष्णा सांगते, अगं पाऊस पडलाय ना, मग लई चिखल झालाय, तो साफ करायला नका का? तेव्हा भक्ती जबरदस्ती ती झाडू हातातनं खाली टाकते आणि कृष्णाला घरात घेऊन येते. तिला आता साड्या वगैरे दाखवते. कृष्णाला काही कळेनासंच होतं. तेव्हा कृष्णा विचारते, भावा या साड्या वगैरे ते कशासाठी पण? भक्ती म्हणते की अगं उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे. आता माझी बहीण लई छाक दिसायला नका आहे का? तेव्हा कृष्णाची कळी खुलते. भक्ती कृष्णाला म्हणते, म्या म्हणलं होते की नाही माझ्या कृष्णेला एक राजकुमारच मिळणार, मिळला की नाही? तेव्हा कृष्णा लाजते. इतक्यातच सावित्री येते. भक्ती विचारते, आई अगं इतक्या राज्याला कुठे गेलतीस? त्यावर आता त्यांचा बोलण्याचा टोन बदलतो आणि सावित्री विचारते, काय गे? नाही म्हणजे हे सगळं विचारायला तू काय माझी सासू आहेस का? मी कुठं बी जाईल, काय बी करल, तू काय एवढ्या चौकशा करतेस? आता बिचारी कृष्णा ती हसून विचारते की आई म्या कोणती साडी नेसू? कसं आहे उद्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे ना व, मग सांग की. त्यावर आता सावित्री धड नीट बोलतही नाही तिच्याशी आणि भक्तीसुद्धा किती खुन्नसने बघते सावित्रीकडे. ती कृष्णाला टोचून बोलते, टोमणेच मारते की कसं आहे, साडी नेसायची आहे, तू नेस नेस, पण तुझी जुनी ओळख ती काय पुसली जाणार नाही बघ. तू अवदसा होतीस, अवदसा आहेस आणि अवदसाच राहणार आहे. कृष्णाच्या इतकं जिव्हारी लागतं ना ते बोलणं. पुढील भागात बघूयात. आता सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब येतं. मैनावती मुद्दाम दुष्यंताला टोमणे मारते की दुष्यंताचं सासर असं चिकलमातीचं असेल असं वाटलं नव्हतं. आता घरात सगळेजण जातात, सगळ्यांचं स्वागतच होतं, पण दुष्यंता त्याला काही त्या चिखलात पाय ठेवावासा वाटत नाही. तेव्हा मैनावती लगेचच कृष्णाला म्हणते, कृष्णे आता आमच्या दुष्यंताला तूच काढ बाई बाहेर त्या चिखलामातीतनं. तेव्हा कृष्णा शक्कल लढवते, मध्ये बाज टाकते, बाकी चिखलामध्ये विटा ठेवते आणि दुष्यंताचा हात पकडून त्याला आधार देऊन त्या चिखलातून वाट काढून ती त्याला घरातही घेऊन येते. आता दोघांची खूप वेळ नजरानजर होते आणि नेमकं तेच सगळं बाळजाबाईंना खटकत